नमस्कार, अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण गाजर, मुळा आणि मिरचीपासून अगदी रसरशीत आणि तितकंच चटकदार लोणचं तयार करणार आहोत। ह्या लोणच्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या लोणच्याचा जो मसाला आहे तो मी अगदी घरगुती साहित्यातून तयार केलेला आहे। अगदी मस्त लागतं हे लोणचं आणि झटकीपट तयार होतं, शिवाय ते पटकन खाता येतं। याला कुठेही ऊन देण्याची किंवा मुरवट ठेवण्याची अजिबात गरज नाही आणि थंडीच्या दिवसामध्ये भरपूर फ्रेश भाज्या आपल्याला मिळतात आणि त्यापासून आपण अशा पद्धतीचं लोणचं तयार करून खाऊ शकतो। रेसिपीला सुरुवात करूया। आता या लोणच्यासाठी मी एक मोठ्या आकाराचं गाजर, एक मुळा, त्याचबरोबर 3 ते 4 अशा ज्या जाडसर मिरच्या येतात बाजारामध्ये अशा पद्धतीच्या घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे जर अशा अवेलेबल होत नसतील तर तुम्ही पोपटी रंगाच्या ज्या कमी तिखट असतील अशा मिरच्या घेतल्या तरी देखील चालेल। आता हे जे सगळं साहित्य आहे, मुळा, गाजर आणि मिरची, मी ह्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचे मी उभे उभे काप करून घेतलेले आहेत। आता तुम्ही याच्या चकत्या गोल गोल आकाराच्या देखील करू शकता किंवा मी जे उभे मोठे आकार ठेवलेले आहेत त्याचे तुम्ही छोटे छोटे पीसेस देखील करू शकता। आपल्या आवडीनुसार आपण त्याला कट करून घ्यायचं आहे। आता इथं मी गाजर, मुळा आणि मिरचीचा वापर केला आहे, तर यामध्ये तुम्ही आणखीन मुळ्याच्या शेंगासुद्धा ॲड करू शकता, त्याचबरोबर कारलं देखील ॲड करू शकता। आता मी लोणच्याचा एक स्पेशल मसाला तयार करणार आहे। त्यासाठी साहित्य काय लागते ते पाहूया। इन्स्टंट लोणचं मसाला करण्यासाठी आपण 2 चमचे मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरा घेतलेला आहे, त्यानंतर आपण इथं 10 ते 15 काळी मिरी घेतलेली आहे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत आणि इथं 1 चमचा धणे घेतलेले आहेत। आता हे सगळे मसाले आपण मंद आचेवरती चांगले खमंग भाजणार आहोत। आता सगळ्यात आधी आपण पॅन गरम करायला ठेवायचे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला मसाला करत असताना आपण जे मोहरी वगैरे जे जिन्नस घेतलेले आहेत ते आपल्याला अगदी मंद आचेवरती भाजून घ्यायचे। तर पॅन गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण मोहरी घालून घेतली। आता ही मोहरी आपल्याला अगदी एकसारखी मंद आचेवरती गरम करून घ्यायची आहे। तर तुमच्या लक्षात येईल अगदी 5 मिनिटांमध्ये ही मोहरी जरा फुलल्यासारखी वाटते आणि तडतडायला सुरुवात झाली की त्यामध्ये लगेचच आपण घेतलेले धणे घालून घ्यायचे, त्यानंतर जिरे, मिरे आणि बडीशोप, मेथ्या, हे सगळे मसाले आपण एकत्रच करून घेऊया। फक्त आपण गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि ह्या मसाल्याचा रंग बदलेपर्यंत आपण ह्याला परतवून घ्यायचे। ह्याचा खमंग वास यायला सुरुवात झाली आणि थोडासा रंग पण बदलायला सुरुवात झाली। तुम्ही इथं बघा थोडासा लालसर कलर आलेला आहे। आपल्या मेथ्या पण चांगल्या भाजल्या गेल्या आहेत, मी तुम्हाला झूम करून दाखवते आणि छान वास खमंग असा येतोय। फक्त आपल्या मेथ्या किंवा काळी मिरी हे करपू द्यायचं नाही आहे, नाहीतर फार कडवट वास येतो मसाल्याला। बघा चांगला हलका ब्राऊन रंगावरती हे सगळं भाजलं गेलं आहे। आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि हे थोडंसं मिश्रण कोमट झालं की मग मिक्सरमधून काढायचं आहे आपल्याला। अगदी मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही आहे हे मसाल्याचं, अगदी कोमट असतानाच छान काढायचं आहे, खमंग वास त्याचा एकत्र होताना येतो। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया। आपण आता मिक्सरमध्ये अशा पद्धतीने हा मसाला तयार केलेला आहे। आता हा मसाला आपला तयार झालेला आहे। आपण हा 2-3 लोणच्यांसाठी हा वापरू शकतो, हा इतका तयार झालेला आहे। तर आता हा आपण साईडला काढून ठेवूया। आता नेक्स्ट स्टेप म्हणजे कढई गरम करायला ठेवलेली आहे लो टू मीडियम फ्लेमवरती आणि त्यामध्ये लगेचच आपण 3 चमचे इतकं मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे। लोणच्याला एक छान फ्लेवर येतो या तेलाने, शिवाय लोणचं थोडंसं टिकायला देखील मदत होते। तुम्हाला जर हे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता आणि तुम्ही वापरत असलेल्या तेलाचा देखील इथं तुम्ही वापर करू शकता। तेल चांगलं आपल्याला गरम करायचं आहे। तुम्ही इथं बघा बुडबुडे यायला सुरुवात झाली तेलाला। आता आपण त्याच्यामध्ये मुळा, गॅस आपला मंद आचेवरतीच ठेवायचा आहे, मुळा, गाजर आणि ही मिरची तिखट आहे, थोडासा त्याला तिखटपणा असतो म्हणून आपण ही घेतलेली आहे। त्यामुळे आपण जेव्हा मसाला घालणार आहोत तेव्हा आपण लाल तिखट त्याच्यामध्ये थोडंसं कमी टाकायचं। आता याला छान परतून घेऊया। आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, पण मुळा आणि गाजर हे जास्त मऊ शिजणार नाहीत याची पण काळजी घ्यायची आहे। परतत असताना त्याचा कुरकुरीतपणा कुठेही जाता कामा नये, त्याला चांगलं आपण कडकडीतच ठेवणार आहोत आणि अगदी 1 ते 2 मिनिटांसाठीच आपल्याला
हे चांगलं परतून घ्यायचं आहे मंद आचेवरती, कारण गाजर आणि मुळ्याचा कच्चेपणामुळे लोणच्याला छान चव येते, ती आपल्याला तशीच ठेवायची. फक्त मिरची आपण चांगली परतून घेतली. आधी तुम्ही सुरुवातीला थोडी मिरची 2 सेकंदांसाठी परतून मग पण त्याच्यामध्ये गाजर आणि मुळा घालू शकतो. थंडीच्या दिवसांमध्ये भाज्या हिरव्यागार असतात आणि अशा वेळेस असं चटपटीत लोणचं आपल्याला ताजं करून खाता येतं. हे लोणचं साधारणपणे तयार झाल्यानंतर जर एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर हे लोणचं साधारणपणे 2 आठवडे आपल्याला खाता येतं, ते टिकतं. पण जर तुम्ही ती बरणी अशीच बाहेर ठेवणार असाल तर मात्र हे लोणचं 2 ते 3 दिवसात तुम्हाला संपवावं लागतं. मिश्रण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे. हळद घातल्यानंतर लगेचच आपण इथं मिरची पावडर घालून घ्यायची आहे. साधारणपणे 1 मोठा चमचा भरून मी इथं लाल मिरची पावडर घातलेली आहे. यामध्येच बॅडगी मिरची पण आहे आणि कश्मीरी पावडर अशी आपली मिक्स मिरची पावडर आहे माझी. त्यामुळे त्याला रंग पण छान येईल आणि फार तिखट पण होणार नाही, कारण आपण हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली आहे. आता चवीला बॅलन्स करण्यासाठी इथं मी 1 छोटा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला पुन्हा एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण परतत असतानाच त्याला इतका खमंग असा वास सुटलेला आहे. अतिशय मस्त चमचमीत हे लोणचं तयार होणार आहे. पण यामध्ये अजून आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे. थोड्या वेळापूर्वी आपण जो लोणच्याचा मसाला तयार केला होता तर तो मसाला आता या मिश्रणामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. मगाशी सांगितलेल्या प्रमाणात मसाला तयार केल्यानंतर इतकं आपला मसाला तयार झालेला आहे. आता जी भाजी मी चिरून घेतली होती, मुळा, मिरची आणि गाजर, तर ती साधारणपणे 3 वाट्या इतकी भरली होती चिरल्यानंतर. तर त्यासाठी मी इथं 3 वाट्या भाजीसाठी 3 चमचे इतकं ह्या मसाल्याचं प्रमाण वापरणार आहे. 1 वाटी भाजीसाठी 1 चमचाभर मसाला इतका अगदी पुरेसा रेशो आहे या लोणच्यासाठी. एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे. यामध्ये माझं याच प्रमाणातलं आणखीन 2 वेळा लोणचं तयार होणार आहे. मसाला घातल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे. आपला लोणच्याचा मसाला अगदी मस्त खमंग असा झालेला आहे. त्यामुळे या मिश्रणामध्ये घातल्यानंतर या मिश्रणाला आणखीन असा मस्त खमंग वास सुटलेला आहे. आता यामध्ये काय करायचं आहे, अगदी 1 छोटा चमचा आपल्याला इथं आमचूर पावडर घालून घ्यायची. आमचूर पावडरमुळे हे जे लोणचं आहे ना ते जास्त आणखीन चटपटीत व्हायला मदत होईल आणि जो लोणच्याचा जो तिखटपणा आहे तो थोडासा कमी होण्यासाठी आमचूर पावडर छान काम करते. आणि यामध्ये मीठ, साखर हे जे आपण टाकलेलं आहे त्यामुळे सुद्धा लोणचं टिकाऊ होतं. हे लोणचं तुम्ही 2 आठवडे सुद्धा खाऊ शकता. तुम्ही इथं बघा, मिरची मी छान शिजेपर्यंत परतली आहे, पण मी जो इथं मुळा घेतलेला आहे तो मात्र थोडासा कमी शिजवला आहे. फार अगदी त्याला मऊ नाही आहे केलेला, त्याचा कच्चेपणा आपण तसाच ठेवलेला आहे. किती छान रंग आलेला आहे आणि लोणच्याचा इतका मस्त वास आलेला आहे ह्याचा. आता आपण हे काढून घेऊया आणि तयार झालेलं आहे आपलं चटपटीत चमचमीत मिक्स व्हेजिटेबल लोणचं. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अवनी फूडला व्हिजिट करा. धन्यवाद.